अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतरावजी शेलार, संपर्क प्रमुख शरद गणसे, पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब पाटील, उपसभापती गोडांबे, जिल्हा परिषदचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, या समारोपाला समोर उपस्थित असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समूह, शिक्षण समूह मधल्या संस्थांचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व उपस्थित शिवसैनिक, माध्यमाचे सर्व प्रतिनिधी आणि सन्माननीय बंधू आणि भगिनी, जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अश्विनी नागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख, कारण जिल्हा पोलीस नाही, प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती कडूकर, इतर सर्व उपस्थित मान्यवर, सन्माननीय बंधू आणि भगिनी, साहेबांना वेळेमध्ये मुंबईच्या कार्यक्रमासाठी पोहोचायचं आहे, त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करणार नाही. मी एवढ्यासाठीच प्रास्ताविकामध्ये उभा आहे की आज जी उद्घाटन आपण केली माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते, मग तो सांगवड पूल असू द्या, शिवदौलत स्टेडियम असू द्यात, समोर असलेलं म्युझिकल फाउंटन, लेझर शो असू द्यात, किंवा या ऑडिटोरियम सभागृहामध्ये आपण बसलोय ते स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवन असू द्या, या सर्व कार्यक्रमांना निधी मी आवर्जून सांगेन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पत्र मी नुसतं नेलं तरी त्याच्यावर निधी मंजूर व्हायचा. म्हणजे प्रस्ताव सादर करा आणि ब्लॉक इस्टिमेट येऊ द्या, मग त्याला काय एसी मार्फत आणा, सी मार्फत आणा, ई मार्फत आणा आणि कुठनं आणा, असलं काय नाही. एक पत्र दिलं, जेवढे रकमेची मागणी केली असेल त्याप्रमाणे मंजूर, विशेष बाब म्हणून मंजूर करायचे. साहेबांनी तर मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये नुसत्या सह्यांपेक्षा विशेष बाबच्या सह्या जास्त केल्या. आता आम्ही सारखं असायचो बरोबर बघायला. साहेब त्यातलाच हा जो काय परिसरामध्ये आज कामं झाली ते आपण मुख्यमंत्री असताना आपण सगळं हाताने या डोंगरी तालुक्यासाठी भरीव अशा पद्धतीचं काम केलं. साहेब दौलतनगरचं चित्र बदललंय. म्हणजे 10-15 वर्षापूर्वीचं मरळी दौलतनगर आणि आजचं मरळी दौलतनगर जर बघाल, कधी कुठल्या गावाबरोबर तुलना करणं योग्य नाही, पण आमचं तालुक्याचं ठिकाण पाटण आहे. आमचं तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, बीडीओ कार्यालय, पंचायत समिती, बस स्टँड, पोलीस स्टेशन, कोर्ट कार्यालय, स्टॅम्प कार्यालय, रजिस्ट्रार कार्यालय सगळी पाटणमध्ये आहे. पण एवढ्या सुविधा पाटणमध्ये मिळतात का बघायला? मिळतात? नाहीत बघायला मिळत साहेब. त्यामुळं आम्ही हे मरळीसारख्या खेडेगावात करू शकलो. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांचे आशीर्वाद, स्वर्गीय आबासाहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपण सर्व हाताने या तालुक्याला केलेली मदत, त्यातलाच एक भाग साहेब मगाशी आमच्या संयोजकाकडनं राहून गेलं. साहेब विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी आपल्याला मागणी केली होती की महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक संकुलाचा जो परिसर आहे त्याच्या उर्वरित कामांसाठी आम्हाला निधी हवा आहे. आणि आपण साहेब तात्काळ 25 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले. त्याच्या मंजुरीचा आदेश आपल्या हातनं यशराज देसाई आणि रविराज देसाई, जयवंतराव शेलार स्वीकारतील आपला कार्यक्रम झाल्यानंतर. कोणाकडे आहे ते कॉपी? कोणाकडे आहे? म्हणजे नुसतं घोषणा नाही साहेबांनी केली, आज ते मंजुरीचा आदेश आलाय. आणि मला साहेब MMRDच्या मुखर्जींनी सांगितले की आपल्या मान्यतेनं निधी वर्ग करतो. या ग्रामीण भागामध्ये साहेब आपण रस्त्याचं जाळं विणलं, पिण्याच्या पाण्याचं जाळं विणलं, शेतीसाठी विशेषतः मागच्या 5 वर्षात तारेला 100 मीटर हेडवर पाणी देण्याची योजना आपण केली. मोरणा गुरेकरला धरणातलं पाणी नदीत सोडायचं, नदीतलं शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चानं उचलून बांधावर न्यायचं, असा आराखड्यामध्ये प्रस्ताव होता. आपण मुख्यमंत्री असताना त्याची बैठक घेतली आणि आपण सांगितलं की शेतकऱ्याच्या बांधावर बंदिस्त पाईपलाईन पाणी द्या. आज उजव्या तीरावर आणि डाव्या तीरावर
मोरणा गोरेगावच्या दोन्ही ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनचं काम चालू आहे. आज शेतकऱ्याच्या बांधावर शासनाच्या खर्चानं पाणी जाणार आहे. एकाही शेतकऱ्याला स्वतःची मोटर या ठिकाणी बसवावी लागणार नाही. ही लोकहिताची कामं ही आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहेत. राजकीय बोलण्याचे व्यासपीठ नाही, पण आज एकनाथ उमळे इथं आहेत, अजित आहे, आम्ही सगळेजण आहोत. मागच्या साहेब जिल्हा परिषदेच्या बॉडीमध्ये जिल्हा परिषदच्या शिवसेना चिन्हावर निवडून आलेले 2 सदस्य आणि विजय पवार शिवसेना पुरस्कृत आघाडी करून उभं राहिलेले 1 सदस्य, असे 3 सदस्य जिल्हा परिषदमध्ये आपले होते. आपल्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये साहेबांनी 3 वरून 15 वरती गेलो. जिल्हा परिषदमध्ये सदस्यांची संख्या आपली 15 पोहोचली. जिल्ह्यात शिवसेना वाढतीच आहे. पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण या ठिकाणी तर आम्ही आहोतच, पण आज जावली घ्या, महाबळेश्वर घ्या, फलटण घ्या, सह्याद्री कदम आमची आहेत. आम्ही सगळेजण मिळून, संजीव बाबा नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर, आम्ही सगळ्यांनी मिळून आज साहेब शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचे काम सुरू केलेले कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला ते दिसलं. मी आपल्याला एवढंच साहेब सांगेन, आपण या जिल्ह्याचे सुपुत्र आहात. आपण नेहमी म्हणता सातारा असेल, कोयना काठ असेल की माझ्या जिल्ह्यामधला, मी सातारा जिल्ह्यामधला आहे, मला माझ्या जिल्ह्यातल्या मातीकडे माझे पाय ओढले जातात, शेतात माझ्या मी रमतो. असा शेतकऱ्याच्या परिवारातनं, शेतकऱ्याच्या मातीतनं, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला राज्याचे मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री होतात, पण त्यांच्या राहण्यात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या कामात इंचभर सुद्धा बदल या ठिकाणी आम्ही कधी या ठिकाणी पाहिला नाही. साहेब मुख्यमंत्री झाले आणि आम्ही सगळेजण जेव्हा भेटलो, सगळे आमदार मंत्री, आणि सीएम साहेब म्हणून आम्ही त्याला म्हणायला लागलो. साहेब म्हणले मला ते सीएम साहेब म्हणलेलं आवडत नाही. तुम्ही मला जसं पहिल्याप्रमाणे कोण भाई म्हणायचं, कोण साहेब म्हणायचं, कोण दादा म्हणायचं, म्हणजे पदाला हपपलेला माणूस तो नाही. कार्यकर्त्याच्या मध्ये रमणारा, माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला पाठबळ मिळालं पाहिजे, राजकीय ताकद मिळाली पाहिजे, या मानसिकतेतनं काम करणारे आदरणीय शिंदे साहेब आहेत. मी जास्त भाषण या ठिकाणी करत नाही. साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. साहेब आपण मंजुरीचं पत्र आता द्यालच, पण माझी विनंती आहे की आपण जर मुखर्जींना सूचना केल्या आणि त्याचा वर्ग आमच्याकडे केला तर ताबडतोब त्याचं टेंडर काढून ती कामाची सुद्धा या ठिकाणी आम्हाला पावसाळ्याच्या आधी सुरुवात करता येईल. यापूर्वी जसं आपलं लक्ष या 261 पाटण विधानसभा मतदारसंघावरती होतं, तसंच लक्ष याही पुढच्या काळामध्ये आपलं राहावं. ज्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची आपण सांगता करतो आहे साहेब, मी आपल्याला कल्पना दिली त्याप्रमाणे कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, महिला बचत गटांचं प्रदर्शन, खाद्य जत्रा, बालमेला, बोटिंग, घोडसवारी, उंट सवारी, बग्गी राईड, पॅराग्लायडिंग आणि रोज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम. पहिल्या दिवशी आपण पोवाड्यांचं सादरीकरण केलं, दुसऱ्या दिवशी भजनांचं सादरीकरण केलं, तिसऱ्या दिवशी राज्यातल्या ब्रास बँड पथकांचं सादरीकरण केलं. काल युवा वर्गाच्या आग्रहाखाली 1 दिवसीय लावणी महोत्सव केला आणि आज या सगळ्याचा समारोप सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात या ठिकाणी होणार आहे. आम्हाला सगळ्यांना साहेब मनापासून आनंद झाला असता की संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला किमान थोडा वेळ जरी आपण थांबला असता, पण मला माहिती आहे मुंबईतल्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंय आणि 4:15च्या आत जर चॉपरनं टेकऑफ केलं नाही तर आपल्याला थोडंसं लवकर निघावं लागेल, म्हणून जास्त मोठं भाषण मी करत नाही. आपलं असंच लक्ष आमच्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघावर राहावं एवढी विनंती करतो. या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.